गद्य विभाग तर आपला पक्का झाला. आता वेळ आहे पद्य विभागाचे 16 गुण मिळवण्याची. नमस्कार, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मराठीचे प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेतो आहे. 80 आउट ऑफ 70+ कसं जायचं यानुसार आपण प्रत्येक विभागाला पक्क करायचं काम करतो आहे. आता आज बघणार आहोत पद्य विभाग, एकूण 16 गुण, आणि हे 16च्या 16 गुण तुम्हाला सहज मिळतील. व्यवस्थित प्रिपरेशन प्लॅन नीट समजून घ्या. एकदम सिंपल मार्क असतात, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि तुमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे ना की रसग्रहण आम्हाला जमत नाही आहे, त्याच्यासाठी सुद्धा एंडिंगला मस्त सरप्राईज आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली हे 16 गुण कसे मिळवायचे, टाईम मॅनेज कसा करायचा, सगळं काही नीट समजून घेऊया. चलो करायची सुरुवात. पण त्या अगोदर ओव्हरऑल प्रिपरेशन प्लॅन मराठीचा गद्य विभाग कसं प्रिपेअर करायचं याबद्दल व्हिडिओ आलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक मिळून जाईल. व्यवस्थित ते व्हिडिओज बघा, म्हणजेच गद्य विभाग आणि ओव्हरऑल मराठीचं प्रिपरेशन कसं करायचं हे तुम्हाला नक्की समजून येईल. कळलं? चलो आता प्रश्न कसा येतो ते बघा. प्रश्न दुसरा अ, कवितेवरील प्रश्न उत्तरं असणार आहेत 8 गुणांसाठी. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा आकलन कृती 2-2 गुणांचे 2 प्रश्न असणार आहेत. हे सगळे प्रश्न त्यामध्ये दिसून येतील. आता हे सिंपल कसे असतात, कविता वाचायची, समजून घ्यायची, म्हणजे आकलन करायचं, आणि त्याच्यावरचे हे 2 प्रश्न झाले. नंतर प्रश्न तिसरा, काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. आता नीट बघा, सरळ अर्थ लिहायचा आहे, ह्याच्यामध्ये फक्त अर्थ लिहायचा आहे, त्यातून तुम्हाला कुठला संदेश मिळाला ते लिहायचं नाही आहे. नंतर काव्यसौंदर्य, ह्यामध्ये तुम्हाला काय समजलं हे लिहिलं तरी पण चालेल. असे 2-2 गुणांचे एकूण 4 प्रश्न 8 गुण झाले, आणि हे 8ही गुण तुमच्या हक्काचे आहेत आणि हे आपण सहज मिळवू शकतो. आता दुसरा प्रश्न येतो कृती. सिंपल एकदम, 4 मार्क, काय नाही, 4 मुद्दे असतात. कविता का आवडली, कवितेचं नाव, एवढं लिहायचं आणि आपले 4 गुण फिक्स करायचे. नंतर प्रश्न दुसरा ई, रसग्रहण. ह्याचं टेन्शन आहे, टेन्शन नका घेऊ, सगळं क्लिअर करूया. आता जर आपल्याला 16पैकी 16 गुण आणायचे असतील तर आपण काय करणं अपेक्षित आहे हे पहिलं समजून घ्या. कविता नीट वाचायची, समजून घ्यायची, त्या खालची प्रश्न उत्तरं सोडवायची. ह्याचा फायदा कुठं होणार माहिती आहे? हे जे प्रश्न उत्तर होते ना, या ठिकाणी 100% फायदा होणार, वेळ वाचेल. नंतर कवी आणि कविता कशाबद्दल आहे समजून घेताल. पुढची गोष्ट, कवितेतून तुम्हाला कुठला संदेश मिळाला हे देखील महत्त्वाचं ठरेल, हे रसग्रहणामध्ये कामाला येईल. नंतर कविता जेव्हा तुम्ही समजून घेऊन वाचताल तेव्हा प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या, जो की तुम्हाला काव्यसौंदर्यामध्ये लागणार आहे. नंतर कविता कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे अभंग आहे, ओवी आहे, मुक्त शैलीची आहे, छंदबद्ध आहे, हे आपल्याला रसग्रहणामध्ये लिहावं लागतं. नंतर त्यामध्येच भाषाशैलीसुद्धा ग्रामीण आहे, बोलीभाषा आहे, संवादात्मक आहे, निवेदनात्मक आहे, चित्रशैली आहे. या 2 मुद्द्यांचा आपल्याला फायदा हा रसग्रहणामध्ये होणार आहे. हेच लक्षात राहत नाही ना? हां बरोबर ना, लोड नाही घ्यायचं, सगळं सांगतो, टेन्शन नका घेऊ. कळलं? आता 16 गुण कसे आणायचे समजलं, कन्फर्म. चलो आता नेक्स्ट बघायचं आहे महत्त्वाचा प्रश्न, रसग्रहण. 4 गुणांचा असतो आणि अवघड का वाटतं माहिती आहे? कारण ह्याचा ऑप्शन नसतो, बरोबर ना? ऑप्शन नाही आहे, एकच देणार आणि ते कंपल्सरी लिहायचं आहे. त्यामुळं प्रत्येक कविता ही आपली व्यवस्थित प्रिपेअर झाली पाहिजे. आता रसग्रहणामध्ये काय असतं, आशय सौंदर्य, कुठले मुद्दे लिहिणं आवश्यक आहे, तर त्यामध्ये कवितेचं नाव आलं पाहिजे, विषय आलं पाहिजे, संदेश आणि कल्पना एक सिंपल 2-3 लाईनमध्ये लिहायचं आहे. नंतर काव्यसौंदर्य म्हणजे पुरेपूर त्या ओळीचा अर्थ लिहायचा आहे, त्यातून तुम्हाला काय समजलं ते त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. नंतर भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे कवितेचा प्रकार कुठला आहे, भाषाशैली कशी आहे आणि कवितेतून मिळणारा संदेश. आता नीट बघा, रसग्रहण याला ऑप्शन नाही आहे. 4पैकी 4 गुण जर मिळवायचे असतील तर पुस्तकी शब्दांचा वापर हा करावाच लागेल. जेवढे जास्त आपण पुस्तकी शब्द वापरू तेवढे आपले मार्क कन्फर्म होतील. समजलं नक्की? चलो सरप्राईज. बघा काय केलं आहे, मस्त कवितेचं नाव, कवीचं नाव, आशय सौंदर्यामध्ये कुठले मुद्दे आले पाहिजेत ते देखील मेन्शन केले, भाषिक वैशिष्ट्ये कवितेची कुठली आहेत ती देखील मेन्शन केली. तुमचं जवळपास 50% काम खतम. फक्त काव्यसौंदर्य लिहायचं आहे, त्यासाठी कविता नीट समजून घ्या, प्रत्येक ओळीचा अर्थ नीट समजून घ्या, काम झालं. आता हे जे मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यांवरनं तुम्ही वाक्य करू शकता. म्हणजे सिंपल बघा, उत्तम लक्षणवरती जर प्रश्न आला तर कसं लिहिणार, श्री दासबोधातील काव्य आहे, उत्तम लक्षण या दासबोधातील एका ग्रंथामधील समर्थ रामदासांनी लिहिलेली ही कविता आहे, यामध्ये उत्तम पुरुषाची लक्षणे संत रामदासांनी सांगितली आहेत, झालं, खतम. नंतर भाषिक वैशिष्ट्ये काय, तर सदर कवितेमध्ये यमक अलंकाराचा वापर केलेला आहे, तसेच नैतिक आणि आध्यात्मिकतेची उन्नतीची जी काही तळमळ आणि जागरूकता कवी आपल्या या कवितेतून व्यक्त करत आहे, तसेच
पाप मार्ग आणि पुण्य मार्ग यांचं व्यवस्थित स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलं आहे. झालं, सिम्पल आहे ना. बघा, मी पॉईंट्स दिले, त्या पॉईंट्सनुसार तुम्ही वाक्य करू शकता. जमेल प्रत्येकाला? शुअर. झालं 50% काम कमी. आता फक्त तुमचं काम काय असणार आहे, जे तुम्हाला मी वर सांगितलं, कविता नीट समजून घ्या, प्रत्येक ओळीचा अर्थ नीट समजून घ्या, कवितेतून तुम्हाला कुठला संदेश मिळाला हे फक्त पक्कं करून ठेवा. या 2 मुद्द्यांचं टेन्शन घेऊ नका, ते मुद्दे व्यवस्थित सिस्टमॅटिक वेमध्ये करून ठेवलेत. कळलं? पुढची पण कविता आहे, टेन्शन नका घेऊ. बघा, वस्तू भा धामनस्कर. काय आशय असणार आहे? निर्जीव वस्तूंनाही भावना असतात सजीवांप्रमाणे, वस्तूंशी प्रेमाने आणि सहानुभूतीने वागावे. हा काय झाला? कवितेचा आशय झाला. आता कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कशी असणार आहेत? कविता मुक्त शैलीची आहे. वस्तू आणि मानव यांच्यामध्ये स्नेहसंबंध कसा असावे हे या कवितेतून व्यक्त होत आहे. खतम. पुढचं आश्वासक चित्र. कवी कोण आहे? निर्जा. आशय काय असणार आहे? स्त्री पुरुष समानतेविषयी भविष्यकालीन चित्र मांडलं आहे. भाषिक वैशिष्ट्य काय? तर मुलांच्या खेळण्यातून भविष्याचा विचार या कवितेतून प्रगट होत आहे. तसंच स्त्री पुरुषांमध्ये समंजसपणा कसा असावा याचे लोभस चित्र कवीने कवितेमध्ये प्रस्तुत केले आहे. झालं, सिंपल आहे का नाही? पुढं बघा, भरतवाक्य मोरोपंत. आशय सौंदर्य काय? तना मनातील दुर्गुण कसे सोडावे, सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे ही प्रार्थना आहे. नंतर भाषिक वैशिष्ट्ये, परमार्थाची जोड. भाषा एकदम साधी, सरळ, आवाहक आहे आणि यमक अलंकाराचा वापर झालेला आहे. का नाही? इझी वाटते. पुढं बघा, खोद आणखीन थोडेसे. आसावरी काकडे. आशय सौंदर्य काय? संयम, जिद्द आणि आत्मविश्वास या गुणांचा उल्लेख झालेला आहे. सकारात्मक आयुष्य कसं जगावं हा संदेश कवितेतून मिळत आहे. भाषा कशी आहे? एकदम साधी आहे आणि सोपी आहे. नादाने कुणीत शब्दकला असल्यामुळं कविता ही पटकन वाचकांना समजून येते. कळलं? नक्की. चलो नेक्स्ट, आकाशी झेप घेरे. कवी कोण आहेत? जगदीश एबुडकर. आशय काय असणार आहे? स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व, आपल्या क्षमता आणि सामर्थ्यावर विश्वास, स्वावलंबी व्हा. भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत? रसाळ शब्दकला, नेमके मर्म सांगणारी भाषा आणि यमकाचा वापर केलेला आहे. आता हे मुद्दे वाक्यामध्ये कसे वापरायचे हे पण सांगितलं. नक्की. चलो पुढं, तू झालास मूक समाजाचा नायक. V. पवार. काय आशय असणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आणि कार्य, मूक समाजाचा महानायक हे या कवितेचं काय आहे? आशय आहे. भाषिक वैशिष्ट्य काय? तर काळजाला भिडणारी शब्दरचना आहे, सोबतच परिणामकारक आणि विचार करायला लावणारी कविता आहे. कळलं? नक्की. बघा, हे सगळे मुद्दे तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती मिळून जातील. ही देखील PDF मिळेल. व्यवस्थित ती PDF घ्या आणि प्रॉपरली प्रिपरेशन करून टाकताल. नक्की. चलो, आता एक्झाममध्ये कसं लिहायचं ते देखील नीट समजून घ्या. बघा, अशी तुम्हाला ओळ दिलेली असेल कवितेची, जी तुम्हाला समजून घ्यायची आणि 3 मुद्दे लिहायचे आहेत: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता आशय सौंदर्यामध्ये कसं लिहायचं ते बघा. कवी V. पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिलेली आहे. कवितेचा आला आशय. आता कवितेमध्ये काय आहे ते पण लिहायचं. रूढ, धार्मिक, सामाजिक बंधनांना जुगारणाऱ्या नव्या समाजाचा पाया उभारणाऱ्या बाबासाहेबांना या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. झाल्या 2 ओळी, चकाचक आशय सौंदर्य झालं. आता काव्य सौंदर्य म्हणजेच काय? तर ह्या ओळींचा पुरेपूर अर्थ लिहायचा आहे आपल्याला, जो समजला आहे तो. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाच्या उन्नतीचे जे कार्य जेव्हा हाती घेतले तेव्हा समाजात अज्ञानाचा काळोख पसरला होता. या काळोखाच्या साम्राज्यात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज होती. बाबासाहेब तो मार्गदर्शक बनले. त्यांनी पारंपरिक वाट नाकारली. नव्या समाजाची जडणघडण करण्याकरता, बहिष्कृतांना आत्मसन्मान मिळवून देण्याकरता त्यांनी नवीन वाट शोधली. या वाटेवर त्यांना असंख्य अडचणी आल्या. कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. हाती घेतलेल्या कार्याची सुरुवात करताना त्यांनी रूढ सामाजिक परंपरांविरुद्ध बंड केले. नवा मार्ग स्वीकारला. तेथे त्यांचे स्वागत खास खळग्यांनी म्हणजेच अनंत अडीअडचणींनी केले, असा आशय वरील काव्यपंक्तीतून व्यक्त होतो. आहे का नाही? सिंपल. प्रत्येक ओळींमधून आपल्याला जे समजलं ते लिहिणं म्हणजे झालं काव्य सौंदर्य. डन. नक्की. आणि काव्य सौंदर्य लिहिताना प्रत्येक जी ओळ आहे ना त्याच्यासाठी तुम्ही 2-2 लाईन जरी लिहिलं तरी आराम के साथ तुम्ही 8 ते 9 ओळी सहज लिहू शकता. डन. आता पुढं बघा, भाषिक वैशिष्ट्ये.
अशा अशेघन काव्यपंक्तीतून बाबासाहेबांच्या संघर्षाची तीव्रता व महानता वाचकांपर्यंत पोहोचते. या ओळी वाचताना मनात उत्साह हा स्थायी भाव निर्माण होऊन वीररसाचा प्रत्यय येतो. सदर पंक्तीमध्ये वापरली गेलेली काळोख, सूर्यफूल अशी प्रतीके कवितेला अधिक खुलावतात. या समाज प्रबोधनकर कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. मुक्तछंदामुळे कवितेतील कवीचे मनोगत थेट रसिक वाचकांपर्यंत पोहोचते. आहे का नाही? जर तुम्ही असं रसग्रहण लिहिलं तर 4पैकी 4 गुण फिक्सच झाले. त्यासाठी हे सगळे मुद्दे नीट करून ठेवा. कविता आणि कवितेतून तुम्हाला मिळणारा संदेश, प्रत्येक ओळीचा अर्थ एवढं जर तुमचं क्लिअर झालं तर 16पैकी 16 गुण फिक्सच झाले. कळलं? नक्की. चलो, आता वेळेचं नियोजन कसं करायचं ते देखील बघूया. 30 मिनटं द्यायचे. 30 मिनटामध्ये आपल्याला 16 गुण मिळवायचे. मग पहिली 15 मिनटं कवितेवरील प्रश्न उत्तरे, 8 गुण फिक्स झाले. नंतर 5 मिनटामध्ये कृती होती, खूप सिंपल असते आणि हे हक्काचे मार्क आहेत. नंतर 10 मिनटं रसग्रहणासाठी, कारण आपल्याला एवढं सगळं व्यवस्थित लिहायचं आहे, प्रॉपर तुम्हाला मुद्दे आठवायचे आहेत आणि मगच रसग्रहण लिहायचं आहे. ऑप्शन नाही ना, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला टाईम हा द्यावाच लागेल. म्हणजे 30 मिनटामध्ये आपण आराम के साथ 16 गुण मिळवू शकतो. समजलं? नक्की क्लिअर झालं? आता बोर्डच्या आन्सरशीटमध्ये तुमचं उत्तर कसं दिसलं पाहिजे बघा. या ठिकाणी मी प्रश्न घेतलेला आहे. आता प्रश्न लिहायची तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. व्यवस्थित आशय सौंदर्य, त्याला बॉक्स करायचा, लिहून टाकायचं. काव्य सौंदर्य बॉक्स करायचा, लिहून टाकायचं. भाषिक वैशिष्ट्ये बॉक्स करायचा, लिहून टाकायचं. आशय सौंदर्य 4 ओळींचं पाहिजे. काव्य सौंदर्य 8 ते 9 ओळींचं. जसं मी सांगितलं ना, कवितेच्या ओळीमध्ये तुम्हाला एकूण 4 पंक्ती दिसतील. प्रत्येक पंक्तीसाठी आपल्याला 2-2 लाईन लिहायच्यात, म्हणजे 8 ते 9 ओळी झाल्या. नंतर भाषिक वैशिष्ट्ये 5 ते 6 ओळींचं लिहिलं. अशा टाईपमध्ये जर तुमचं रसग्रहण असेल तर तुमचे जे काही मार्क होते, किती होते? 4 होते ना. 4पैकी 4 मार्क कन्फर्मच झाले. समजलं? नक्की. मग कवितेचे 16 गुण फिक्स समजू? काय वाटतं? येतील ना? येतील. आलेच पाहिजेत. जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा. हे 16 गुण फिक्स झालेच पाहिजेत. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काही डाऊट वगैरे असतील ते देखील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आता मराठीसाठी फक्त 2च दिवस बाकी राहिलेत. व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे. जेवढे काही व्हिडिओज मराठी रिलेटेड होते सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. 70% आपला गोल आहे, हे डोक्यात ठेवा. 70+चा आपला गोल आहे, हे डोक्यात ठेवा. आणि तेवढे मार्क प्रत्येक स्टुडंट्सला मिळतील. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित ठेवा. ह्याची PDF तुम्हाला ॲप्लिकेशनवरती मिळून जाईल. ती PDF डाउनलोड करा, प्रॉपरली प्रिपेअर करा आणि 16पैकी 16 मार्क मिळवाच. हां, चलो. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भाषा अभ्यास बघूयाच. ते देखील 16 मार्क आहेत, ते पण कन्फर्म करूया. व्हिडिओ एंडपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.